आवाज वॉइस ऑफ पुणे नाशिक. इसके बाद होने वाला मुकाबला खेला जाएगा एवेंजर्स वर्सेस चैंपियंस. दोनों कप्तानों से रिक्वेस्ट है प्लीज मंच पर टॉस के लिए आना है. चैंपियंस बनाम एवेंजर्स. आइए चलते हैं मैदान में. 92 रन बनाने हैं जीतने के लिए. व्हाट अ फील्डिंग, व्हाट अ फील्डिंग. सनराइजर्स को 92 रन बनाने हैं जीतने के लिए. पहले ओवर की 3 गेंदों में स्कोर है 5 रन. प्रणीत भंडारी और उनके साथ हार्दिक सुराना. ऋषभ बोरा गेंदबाजी के मोर्चे पर हैं. ऋषभ की गेंद सामने होंगे प्रणीत. कड़क. ओह लवली फील्डिंग. क्या सुंदर फील्डिंग की है लावण्य भंडारी ने. पिछली 2 गेंदों पर 2 चौके बचे हैं. ऋषभ तैयार है फिर से एक बार. अगली गेंद के साथ सामने होंगे प्रणीत. स्वीप, पैडल स्वीप एंड 4 रन्स. नाइन रन्स. पहला चौका प्रणीत के बल्ले से आया. अंतिम गेंद लेकर तैयार है ऋषभ. बैक टू द बॉलर. देखते हैं अंपायर का फैसला. खैर 9 रन स्कोर है इस समय. बैटिंग पावर, बैटिंग है क्या? अंपायर नहीं बोल रहे. क्या झालं? अंपायर रिव्यू है. देखते हैं अंपायर का फैसला क्या आता है. जैन प्रीमियर लीग 2026 का आज चौथा दिन. चौथे दिन का दूसरा मुकाबला. दूसरे मुकाबले की दूसरी पारी का पहला ओवर समाप्त होने को है. अब वो ओवर समाप्त हुआ है या नहीं हुआ है इस गेंद पर निर्भर करेगा. अंपायर करण दुर्गुड़े जी आ रहे हैं अपना फैसला सुनाने के लिए. इट्स अ नो बॉल. और ये नो बॉल. यस. नो बॉल दिया गया. 10 रन स्कोर है अब. और अगली गेंद फ्री हिट नहीं है. ऋषभ बोरा. अगली गेंद के साथ सामने होंगे प्रणीत. कट करने की कोशिश थी गेंद को. ओवर कंप्लीट हो जाएगा. पहले ओवर का खेल समाप्त हो गया. 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 10 रन. हार्दिक सुराना, प्रणीत भंडारी दोनों ओपनर सभी मैदान में मौजूद है सनराइजर्स की ओर से. अगले ओवर को लेकर कुछ सलाह मशवरा, विचार विमर्श. लावण्य भंडारी को बुलाया गया है गेंदबाजी करने के लिए.
लावण्य पहली गेंद लेकर सामने होंगे हार्दिक। फर्स्ट बॉल, गेंद अच्छी थी और बॉल अच्छी फील्डिंग। 3 रन बचाए इस बंदे ने फाइन लेग पर। 11 रन। अगली गेंद होगी प्रणीत को। What a shot! What a shot! 4 runs. देखिए, थैंक यू डीजे। सोबत का असर ऐसा होता है, नीलेश जी के साथ रहते हैं, नीलेश बोथरा जी के साथ, उन्होंने प्रणीत को भी च्युइंगम खाना सिखा दिया। नेक्स्ट बॉल, लावण्य की गेंद, कवर ड्राइव एंड 4 रन्स। उन्नीस रन बन गए हैं। सेकंड ओवर का खेल जारी है। लावण्य तैयार हैं अगली गेंद लेकर। एक बार फिर प्रणीत को ऑन साइड में खेला गेंद को। 1 रन आएगा। 20 रन्स। अंतिम गेंद बाकी है इस ओवर की। पहले ओवर में भी 10 रन है, इस ओवर की भी 5 गेंदों में अभी तक 10 रन आ चुके हैं। जैन प्रीमियर लीग का आनंद ले रहे हैं इस समय आप। बहुत जल्द आने वाले दिनों में जीपीएल का मजा भी देखने को मिलेगा आपको घोटी की इस धरती पर। इस बीच ये रिवर्स स्वीप करने की कोशिश। देखते हैं और ये यस, 4 रन गिफ्ट में। डीजे वाले भाई को उधर से नहीं दिखा, डीजे की वजह से भाई चौका है डीजे वाले भाई साहब। देखिए, आज बर्थडे है अशोक पिचा जी का और गिफ्ट मिल रहा है सनराइजर्स को। खैर, 2 ओवर के बाद स्कोर है 24 रन। गलती से, मिस्टेक से चौका चला गया। में कितना है देखो ना, 24 गेंदें बाकी हैं और आने वाली 24 गेंदों से 17 रन पर ओवर के रन रेट से बनाने हैं 68 रन्स। गौरव आए हैं गेंदबाजी करने के लिए। पहली गेंद प्रणीत को, वाइड गेंद। गौरव के 2 ओवर इंपॉर्टेंट है इस मैच में। अगली गेंद फिर से एक बार फेस करने वाले हैं प्रणीत। स्कोर है 25 रन। राइट टर्म राउंड द विकेट। बहुत खूबसूरत शॉट, 4 रन। थैंक यू डीजे। टाइम मिला, वक्त मिला, हल्की सी शॉर्ट गेंद, हालांकि इतनी हाइट नहीं थी गेंद को, लेकिन बैकफुट पर गए और क्या पंच किया गेंद को खूबसूरत अंदाज में प्रणीत ने। व्हाट अ बैकफुट पंच। 29 रन स्कोर हैं अब। गौरव अगली गेंद के साथ। प्रणीत भंडारी को, व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल। मागुन बोल्ड।
इससे पहली वाली गेंद पर बैकफुट पंच लगाकर एक कड़क बाउंड्री अर्जित की थी प्रणीत भंडारी ने। उसके बाद वह सव्याज, एक तेरी एक मेरी, वापस जाना पड़ा प्रणीत को। नए बैट्समैन आए हैं सागर गांधी। 29 रन बने हैं। अगली गेंद लेकर तैयार हैं लेग स्टंप की तरफ गेंद और ये वाइड गेंद, 30 रन। सिंगल रन आया, 31 रन। 3 गेंदें इस ओवर में अब तक की जा चुकी हैं। 3 गेंदों में 7 रन आए हैं और एक महत्वपूर्ण विकेट प्रणीत भंडारी का हासिल किया है गौरव पिचा ने। हार्दिक हैं स्ट्राइक पर। अब गौरव राउंड द विकेट। हार्दिक सुराना को बहुत अच्छा ड्राइव, परफेक्ट टाइमिंग। थैंक यू डीजे। देखिए खराब गेंद पर तो बाउंड्री लगाई जा सकती है, लेकिन अच्छी गेंद पर अगर बाउंड्री लगाए और इस बार बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने का प्रयास। 36 रन बने हैं। ओ खराब गेंद। यस, ये ऐसा क्रिकेट है जिसमें नो बॉल पर भी एक ही रन आता है और वाइड पर भी एक ही रन आता है और बेनिफिट भी एक जैसा ही है दोनों पर। 38 रन, 14 रन आ गए हैं इस ओवर की 4 गेंदों से अभी तक। अगली गेंद और फेस करने वाले हैं सागर गांधी। तीसरे ओवर का खेल जारी है और इस बार लेग स्टंप की तरफ गेंद। व्हाइट बॉल का इशारा अंपायर आकाश काले सर द्वारा। 39 रन, 39। लवली बॉल। इस बार बहुत अच्छा कमबैक गौरव का। मिडल स्टंप पर आती हुई गेंद को बिल्कुल डिफेंसिव अंदाज में खेला गया था सागर गांधी द्वारा स्ट्रोक। तीसरे ओवर की आखिरी गेंद लेकर तैयार हैं गौरव पिचा। ओ बॉल, विकेट नंबर 2। देखिए चैंपियंस का टॉस हुआ है क्या मनीष जी? चैंपियंस का टॉस हुआ है क्या? कैप्टन्स कहां है दोनों? कैप्टन्स आइए ना। चैंपियंस और एवेंजर्स के टॉस जल्दी करना है, टाइम कम है। देखिए सेकेंड इनिंग की आधी पारी समाप्त हो गई है। ऋषभ बोरा आए हैं गेंदबाजी करने के लिए। सामने है हार्दिक। खूबसूरत ड्राइव और 4 रन। अभी तक जितने चौके लगाए हैं हार्दिक ने बहुत अच्छे कवर ड्राइव से लगाए हैं। 43 रन बन गए हैं। अगली गेंद लेकर ऋषभ फिर एक बार। हार्दिक को इस बार देखना है पैर में आकर गेंद लगी हैं। .2 ओवर्स, स्कोर 39 रन। 49 रन बनाने हैं 16 गेंदों से। अब
16 गेंदें बची हैं 49। ओ बॉलर बैक ड्राइव, बॉलर बैक ड्राइव, गुड बॉलिंग, वेरी गुड बॉलिंग फ्रॉम बोरा। क्या खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं ऋषभ बोरा, बहुत शानदार गेंदबाजी। इस बार टर्न किया था गेंद को। पांच रन आए हैं 4 गेंदों में इस ओवर में अब तक। नए बल्लेबाज है विनीत भंडारी। अगली गेंद होगी विनीत को, सामने की तरफ खेलना चाहा, लगातार 3 गेंदें पैरों के ऊपर की है ऋषभ ने, यह खास बात इस ओवर की। 45 रन बन गए। अब 13 गेंदें बाकी हैं और 13 गेंदों से जीतने के लिए अब आवश्यकता होगी 47 रन की। 13 गेंदें 47 रन। ऋषभ बोरा की गेंद, सामने होंगे एक बार फिर हार्दिक, और देख चलिए 12 गेंदें बची हैं, मीटिंग को समाप्त करना पड़ेगा, टाइम कम है। 12 गेंदें बची हैं और 12 गेंदों में 12 चौके लगाने होंगे जीतने के लिए सनराइजर्स को। अब उधर टॉस हुआ है मंच पर, देखिए सिक्का स्पिन किया गया। गौरव आए हैं गेंदबाजी करने के लिए। डॉट गेंद से शुरुआत इस ओवर की, फुल लेन गेंद, यॉर्कर लेन गेंद, वाइड यॉर्कर। अगली गेंद विनीत है सामने, अच्छी गेंद, ऑन साइड में खेला गेंद को, एक ही रन आएगा, रन संख्या पहुंचेगी 46 रन पर। 46 रन बने हैं, अब 46 रन और बनाने हैं, लेकिन गेंदी बची है 10। गौरव पीछा की अगली गेंद, नए बल्लेबाज को देखना है, शरीर में आकर गेंद लगी, एक ही रन, 47 रन। 9 बॉल 45 रन। अच्छी गेंदबाजी इस ओवर में गौरव की, 3 गेंदों में मात्र 2 रन दिए हैं। नेक्स्ट बॉल फॉर विनीत, बैकफुट पर, बहुत खूबसूरत शॉट, 4 रन। बल्ला ऊपर से चला, गेंद नीचे से चली गई। 51 रन स्कोर है। गुड शॉट, वेरी गुड शॉट फ्रॉम विनीत। ओवर कम टॉस जीता है चैंपियंस ने, और टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। इसके बाद आने वाले मुकाबले में अंतिम ओवर में गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं सिद्धार्थ भंडारी, और उनके सामने है योगेश मुनोत। 5 गेंदें बाकी हैं और 5 गेंदों में बनाने हैं 33 रन।
एक बार फिर सामने है योगेश। सिद्धार्थ की गेंद योगेश के लिए है। ओ, इस बार विकेटों के बिल्कुल करीब से गई गेंद। 4 बॉल बाकी हैं, 33 रन्स की आवश्यकता है। बॉल अच्छा शॉट, बहुत खूबसूरत शॉट। तीन गेंदों की केवल फॉर्मेलिटी बाकी है इस मैच में। दो गेंदें बची हैं। बॉलर बैक डाइव, अंतिम गेंद बाकी है। जीतने के लिए आवश्यकता है 29 रन्स की। 63 रन स्कोर है। सिद्धार्थ की गेंद ऑन साइड में घुमाया, गेंद को देखना है, फील्ड कर ली जाएगी गेंद, और इसके साथ ही मुकाबला जीत लिया है थंडर्स ने। ऋषभ बोरा, उसका बॉलिंग का वो दिखेगा क्या? एक मिनट दिखाना तो मेरे को। उसने 2 ओवर में कितने रन दिए, क्या है? चलिए फील्डिंग टीम अजय मनीष जी थोड़ा फास्ट करना है। शाम के 8:10 हुए हैं और अभी तक केवल 2 मैचेस हुए हैं। अभी जो मैच समाप्त हुआ है, इस मैच के मैन ऑफ द मैच बने हैं ऋषभ बोरा, प्लेयर ऑफ द मैच। चलिए जन सेवा पथ संस्था के स्टैंड पर आ जाना है ऋषभ। देखिए डायरेक्टर सर अगर हो जन सेवा के तो प्लीज आपसे रिक्वेस्ट है मंच पर आ जाइए। यस आ जाइए सर। और मूवमेंट ऑफ द मैच हार्दिक का वो थ्रो जिस पर गौरव पिचा रनआउट हुए थे, उस थ्रो के कारण मूवमेंट ऑफ द मैच के हकदार बने हैं हार्दिक। हार्दिक प्लीज मंच पर आ जाइए मूवमेंट ऑफ द मैच का पुरस्कार लेने के लिए। मयूर बंसाली और चेतन कोचर दोनों ओपनर्स आ गए हैं। आइए आगे का हाल जानने के लिए चलते हैं संदीप बोराड़े जी के पास। देखिए आपको ये दोनों टीमों को ये बात बोली गई है कि 8:10 हुए हैं और टाइम ज्यादा हो गया है। मनीष जी ये बात अगर ऐसा मामला हो तो आपका मैच रात को 12 बजे के बाद रखते हैं, एग्री हो तो। ओ माय गुडनेस, पंकज भंडारी जी आए हैं मैदान में आज खेलने के लिए। एक बहुत ही जाना माना व्यक्तिमत्व। चलिए 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 मैच स्टार्ट करना है। आइए चलते हैं संदीप जी के पास। ओ भाई ये लो।
थँक्यू मुन्नाजी. अगदी पहिलाच बॉल सामना सुरू होतोय. सुरुवात थोडीशी खराब होते. डम द लेग व्हाईट बॉल सोबत खेळायला सुरुवात होते. ओ चांगला बॉल, काय जबरदस्त कमबॅक केला जातोय. पहिला बॉल डाऊन द लेग, त्यानंतर मात्र एक जादुई गेंद, मॅजिक बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट्समनच्या पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. चांगला प्रहार, मात्र तितकंच चांगलं लाजवाब क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा गजर देखील ऐकायला मिळतोय. ऑन साइडला खेळलाय, व्हॉट अ शॉट, पहिला चौकार. चेतन कोचर आणि मयूर भन्साली डावं उजवं कॉम्बिनेशन, लेफ्ट हँडेड राईट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी म्हणून. आणखी एक लेग स्टंपवर टाकलेला चेंडू विकेटच्या फारच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांकडनं दिला जातो. या व्हाईट बॉल सोबत धावसंख्या पुढे जाईल 6 एक चौकाराच्या मदतीनं. एव्हेंजर्स एज मात्र आहे तिथे. मणिजी आहेत विकेटच्या मागच्या बाजूला. चांगलं कलेक्शन तिथे बघायला मिळालं. मात्र एक रिस्की सिंगल अगदी वेगामध्ये पूर्ण केली जाते पळून. या सिंगल सोबत धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावपळकावर लागताय. मिस्टर ऑफ साइड चेतनजी कोचर ऑन अ स्ट्राइक. समोरच्या बाजूला बॅक टू द बॉलर. बॉलर्स बॅक ड्राइव्ह, सरळ बॅटने खेळून काढलेला हात, चांगला सन्मान दिला जातोय बॉलला. इथे लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय. चांगला फील्ड, इथे धावबाद करण्याची संधी होती, मात्र अगदी वेगामध्ये धाव पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचतोय एका चौकाराच्या मदतीनं 8 धावा. 8 धावा जर पहिल्या षटकामध्ये येत असतील तर निश्चितच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. इकॉनॉमिकल गोलंदाजी बघायला मिळाली, नियंत्रित आणि कंट्रोल बॉलिंग. मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण बघत असाल, चेतनजी कोचर आहेत, एक्सपिरियन्स आहेत, सेन्सिबल क्रिकेटसाठी त्यांना जाणलं जातं. आहा, वाह, व्हॉट अ शॉट, 4 रन्स. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्यात. छोटी सुरुवात झाली आहे, मात्र आणखी 5 षटकांचा खेळ बाकी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख महान उद्योगपती धीरूभाई अंबानी एका ठिकाणी म्हणतात, बडा सोचो लेकिन छोटे से शुरुआत करो. चौकार येतोय. पहिल्या षटकामध्ये जरी 8 धावा आल्या असतील, मात्र त्यानंतर चेतनजी कोचर आहेत, सलग 2 बॉल मध्ये 2 चौकार येत आहे. आपल्या स्टाईलने बॅटिंग करताय. इथे चांगलं फील्ड होत आहे. नील्स भोथरा यांच्याकडनं चांगलं फील्ड केलं जाते. सिंगल येते, धावफलक पुढे जाईल 17 धावा. इथे ऑन साइड लाईटच हॅमर स्ट्रोक, कडक स्ट्रोक, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. ऑन साइड ला व्हॉट अ शॉट, इट्स अ 4 रन्स. पावलांचा वापर, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, इट्स अ 4 रन्स. थँक्यू. अगदी मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये भले 8 धावा आल्या असतील, त्यानंतर मात्र चेतनजी कोचर स्ट्राईकवर येत आहे. काय जबरदस्त पद्धतीने बॅटिंग केली जाते. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पुढे जाईल. 26 धावा इथे धावफलकावर लागत आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये 4 चौकारांच्या मदतीने तब्बल 18 धावा वसूल केल्यात. काय जबरदस्त कमबॅक केलाय. चेतन कोचर उपस्थित प्रेक्षकांचं मनोरंजन करताय आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून.
मणिजी आलेत बॉलिंग ट्रॅकवर आल्याच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताय. फिल्डिंग प्लेसेस मध्ये काही बदल बघायला मिळतोय. एक खेळाडू इथे बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये सेट केलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू ट्रॅव्हल करतोय. विकेट किपर अगदी वेगाने चेंडूवर जात आहे. चांगलं कलेक्शन बघायला मिळालं. मयूर भन्साली यांच्या बॅट मधनं ही सिंगल येते. एक चांगला निर्णय की स्ट्राइक बदलला जातोय. इनफॉर्म बॅटर ज्यांच्या बॅट मधनं धावा येत नाहीये तर धावा वाहत आहे अशा चेतन कोचर यांना स्ट्राइक दिला जातोय. समजदारीचं क्रिकेट, चातुर्याचं क्रिकेट मयूर भन्साली यांच्याकडनं. पुन्हा एकदा चेतन कोचर यांच्यासाठी नव्यानं फिल्डिंग सेट केली जाते. ऑफ साइडला 4 खेळाडू सेट केले जात आहे. मिस्टर ऑफ साइड चेतन ऑन अ स्ट्राइक. समोर हो बिटवीन द गॅप 4 रन्स. अगदी 4 खेळाडू असताना देखील गॅप शोधलाय चेतन यांनी. चौकार येतोय. 31. ऑन साइडला हे क्षेत्र नाहीये चेतन यांचं. याच कारणामुळे थोडेसे स्ट्रगल करताय. ज्यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न असतो त्यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगला बॉल मणिजी यांचा. कडक कडक व्हाट अ शॉट. एक सकावर सीमारेषेच्या बाहेर. वहां तूफान भी हार जाते हैं जहां कश्ती अपने जीत पर होती है. अगदी याच पद्धतीची फलंदाजी चेतन कोचर यांच्याकडनं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. मितेशजी तिथे चेंडूला स्टॉप करताय. चांगला बॉल असेल. हाफ सिंगल येते. धावफलक 36. मयूर यांच्यासाठी पुन्हा एकदा एक खेळाडू पॉइंट क्षेत्रामध्ये सेट केलं जात आहे. आता दोन्ही बाजूला 3-3 खेळाडू फील्ड करत आहे. पुढचा बॉल. धावफलक 36. 36 रन्स. फुल टॉस आणि जबरदस्त प्रहार. 4 रन. तीन षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बिनबाद 40 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 8, दुसऱ्या षटकामध्ये धावा झाल्या 26 आणि आता 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 40. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. धावफलक 40-40. ओ इकडे आणखी व्हाट अ फील्ड, व्हाट अ फील्ड. जितू काका अप्रतिम क्षेत्ररक्षण. आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट्स. अफलातून क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल आली आहे. अगदी आपल्या संघासाठी जीवाची बाजी लावत असताना जितू काका यांचं अप्रतिम क्षेत्ररक्षण. अगदी अनेक युवकांना आदर्श ठरावं या पद्धतीचं फील्ड. ऑन साइडला खेळले. ओ 4 रन्स. धावफलक 47. 47 धावा. येस नो बॉल. समोर खेळलाय आहे तिथे चांगलं फील्ड जितू काका यांच्याकडनं. यावेळेस मात्र यश मिळतंय. सुरेखपणे चेंडूला तिथे अडवलं जातंय. ऑन साइडला ओहो अगदी शेवटच्या क्षणी हा स्ट्रोक खेळून काढलाय. चेंडूला पाठवलाय सीमारेषे पार. 4. धावफलक पुढे जाईल 51 धावा. मयूर, शूर मयूर समोर खेळलाय आहे तिथे मात्र बिग मिस्टेक. 4 रन्स. चूक झाली आहे जितू काका यांच्याकडनं. मात्र मित्रांनो चुका त्यांच्याकडनंच होता जे प्रयत्न करतात.
जितू काका प्रयत्न करताय. ओहो यस, दांडी गुल, यष्टा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅट्समन क्लीन बोल्ड. मयूर बाद झालेत. क्लीन बोल्ड, एक अप्रतिम लेग स्पिन आणि प्रतीक आपल्या संघाला महत्वपूर्ण यश मिळवून देत आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना प्रतीक बोथरा चांगली गोलंदाजी. सुरुवातीचे चेंडू थोडेसे खराब पद्धतीने हाताळले गेले, त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना मयूर सेट झालेले बॅटर त्यांना मात्र माघारी पाठवत आहे. प्रतीक नवीन बॅटर आलेत. हलक्या हातानं वाह वाह, कव्हर पॉइंट क्षेत्राच्या बाहेर 4 रन. रन्स, 59 धावा. यावेळेस पुन्हा एकदा अगदी त्याच दिशेला मितेचे आहे तिथे रिले पद्धतीचं क्षेत्ररक्षण. वाह वाह, अगदी एकानं अडवला आणि दुसऱ्यानं तो चेंडू कलेक्ट करत असताना रिटर्न देखील केलाय. रिले पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. या सुरेख फील्ड सोबत या सिंगल सोबत षटक इथे संपेल. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पुढे जाईल. 59 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. या चौथ्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च करताय. मात्र एक महत्वाची विकेट देखील मिळवली. जोडी फोडण्यामध्ये यश मिळालंय. मयूरला माघारी पाठवलंय. 5वं षटक घेऊन येत आहे. पुन्हा एकदा मणिजी आलेत फ्रॉम द विकेट. मणिजी अगदी डाव्या हाताच्या बॅटरसाठी अँगल बनवण्याचा प्रयत्न केला जातो. समोर मैदानाच्या बाहेर, इट्स मोस्ट व्हॅल्युएबल बॅटर म्हणजेच चेतनजी कोचर इथे बाद झाले. ते खराब फटका. मित्रांनो, तुमची एक चूक तुम्ही लिहिलेला रक्ताचा इतिहास पाण्याने पुसून टाकू शकतो. अगदी तेच झालं. एक खराब चूक, एक खराब फटका आणि त्यांना बाद व्हावं लागतंय. ऑन साइड लाईक सुरेख फटका, मनगटाचा वापर. थँक्यू. पुढचा बॉल. यावेळेस मात्र सेन्सिबल स्ट्रोक. अगदी मी तर म्हणेल की पुश करो खुश रहो या पद्धतीचा हा फटका होता. सॉफ्ट हँडल स्ट्रोक, हलक्या हाताने खेळून काढलेला एक ड्राईव्ह आपण बघितलाय. सिंगल येते. धावफलक 64 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. निखिल आहेत आता ऑन स्ट्राईक. मणिजी बॉलिंग ट्रॅकवर एक महत्वाचा विकेट त्यांनी मिळवलाय. यशस्वी षटक मी म्हणेल. पुढचा बॉल. ओहो, इथे समोर खेळलाय, समोर खेळलाय. 2 खेळाडू धावताय. डाऊन द ग्राउंड, अगदी समोरच्या विक क्षेत्रामध्ये हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं फील्ड.
धावफलक 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 72 72 लॉस ऑफ 2 विकेट्स. ऑन साइडला खेळला आहे तिथे अखिलेश आहेत. रिटर्न चांगला झालाय मात्र थोडंसं कलेक्शन खराब. पहिल्या बॉलवर सिंगल येते 73 रन्स. निखिल खाबिया आणि महेंद्र भन्साली ही जोडी आता विकेटवर सेट झाली आहे. एज ओहो सुरेख पद्धतीने चेंडूला गॅदर केलाय विकेटच्या मागच्या बाजूला मनीजी यांच्याकडनं. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी, चांगली बॉलिंग. यावेळेस मात्र निखिल यांच्यापासून हो बिग मिस्टेक. अगदी या पद्धतीच्या मॅच मध्ये किंवा या क्रुशल मुवमेंट मध्ये या पद्धतीच्या चुका अपेक्षित नाहीये. कडक कडक बेधडक 4 रन्स. मजबूत प्रहार येतोय चौकारासाठी. यावेळेस बिटवीन द गॅप खेळलाय. अगदी मिळालेल्या वेळेचा चांगला सदुपयोग करताय निखिलजी. एक स्लोअर वन इथे बॉलला रीड केलं आणि शेवटच्या क्षणी एक तगडा प्रहार. इथे मात्र इट्स आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉल. एक अवंतर धाव मिळेल. धाव संख्या 87 87 रन्स. ऑन साइडला खेळला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. रन्स. समोर समोर खेळलाय. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल पूर्ण केली आहे. दुसरी होईल का मात्र निखिल नकार देत आहे. 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 92 रन्स. 92 धावा धावफलकावर लागत आहे आणि हा सामना जिंकण्यासाठी 93 धावांचं टार्गेट असेल. 93. यानंतर मित्रांनो लेजेंड्स यानंतर आजच्या रात्रीतील जो चौथा सामना असेल, चौथी मॅच जी असेल ती लेजेंडरी क्रिकेटर्स यांची असेल. टीम सुपरस्टार्स विरुद्ध टीम हिरोज. या दोन लेजेंड्स मध्ये, या दोन लेजेंडरी क्रिकेटर्स मध्ये एक महत्वपूर्ण मॅच लगेचच आपल्या सर्वांच्या भेटीला येते. टीम सुपरस्टार्स आणि टीम हिरोज. यानंतर अनेक स्टार खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. 50 वर्षाच्या पुढचे जे तरुण क्रिकेटपटू आहेत ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपलं टॅलेंट, क्रिकेटमधील टॅलेंट उपस्थितांसमोर आपल्या सर्वांसमोर पेश करताना बघायला मिळतील. तर कुठेही जाऊ नका, बघत रहा JPL सीझन 3. या दरम्यान मैदानावर अत्यंत महत्त्वाचं शुभ आगमन झालंय. आमच्या या स्पर्धेचे प्रमुख स्पॉन्सर्स, प्रमुख प्रायोजक सन्माननीय उदयजी देवरामजी जाधव साहेब यांचे चिरंजीव सन्माननीय परागजी जाधव यांचं देखील मैदानावर शुभ आगमन झालंय. परागजी, आपलं देखील JPL ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत. ओहो, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय फार दूर चौकार. अगदी मी तर म्हणेल की जितू काका यांची वाट लावून टाका. एक जबरदस्त बॅटिंग.
दुसरा, वा, एक चांगला निर्णय इथे चॅम्पियन्स टीम मॅनेजमेंटने घेतलाय. एक्सपिरियन्स लेजेंडरी क्रिकेटर म्हणजेच जितू काका यांना सलामीला पाठवलंय आणि हा निर्णय प्रचंड यशस्वी होत असताना बघायला मिळतोय. आणि पहिल्या 2 बॉलवर 2 कडक फटके येत आहे, कडक स्ट्रोक येत आहे, खणखणीत चौकार येत आहे. आणखी एक ओव्हर द बॉल हेड, तिसरा आलाय. चौकारांची हॅट्रिक झाली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चौथा, वा भाई वा, आउटस्टँडिंग, सुपर. जीतू काका जबरदस्त बैटिंग. थैंक यू डीजे. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, जीता वही जो डरा नहीं और हारा वही जो लढा नहीं. इथे जबरदस्त बॅटिंग. पहिल्या 4 बॉलवर 4 चौकार आलेत. 5वा आलाय. माय गुडनेस. पहिल्या 5 मध्ये 5 आलेत. माझ्या मते आतापर्यंतच्या या स्पर्धेच्या प्रवासामध्ये 6 मारणारे अजून कोणी नाहीये. हा 6वा मारला तर पहिले बॅटर ठरतील. आणि 6 आलेत. 101 रुपये. सहा बॉल मध्ये 6 आलेत. मात्र हा नो बॉल. आता 7वा आला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग. 7 बॉल आणि 7 चौकार आलेत. वाह. 29 धावा. अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये या सामन्याचं चित्र बदलावलंय जितू काका यांनी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हटलं जातं. अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक असतो आणि ते मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. इट्स अ व्हाईट बॉल, इट्स अ व्हाईट बॉल. 30 धावा झाल्यात या व्हाईट बॉल सोबत, या अतिरिक्त धावेच्या मदतीनं. ड्राईव्ह केलाय. चांगलं फील्ड इथे होते, मात्र चुकीचा फायदा उचललाय आणि इथे मात्र एक सिंगल पूर्ण केली जाते. 7 चौकार. ऐतिहासिक खेळी जितू काका यांची. वाह. टायगर अभी जिंदा है. जबरदस्त बॅटिंग जितू काका यांची. धावफलक 31. चांगला बॉल. बॅकफुटला जात आहे. बॅकफुट पंच बघायला मिळालं. निखिल जे आहे तिथे चांगलं फील्ड होत आहे. सिंगल पूर्ण केली जाते. एक मॅच्युअर्ड बॅटिंग केली जाते. सेन्सिबल बॅटिंग सोबतच अटॅकिंग क्रिकेटचं एक चांगलं मिश्रण जितू काका यांच्या बॅटिंग मध्ये बघायला मिळतंय. ऑन साइडला खेळलाय. बिटवीन द गॅप. इट्स अ 4. 36 धावा. पुढच्या 26 बॉल मध्ये आणखी 57 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय. अगदी पंचांच्या लगत चेंडूला तिथे अडवलं जाते. सिंगल येते. इथे प्रतीक बोथरा यांच्या बॅट मधनं सिंगल सोबत धाव संख्या 37. ओ इथे खरा. मयूर यांचं षटक अप्रतिम राहिलंय. पुन्हा एकदा आपल्या संघाला या मॅच मध्ये परत घेऊन येत असताना दुसऱ्या षटकामध्ये मात्र भेदक मारा बघायला मिळाला. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पुढे जातोय. एक गडी बाद 37 धावा आणि पुढच्या 24 बॉल मध्ये आणखी 56 धावांची आवश्यकता. टीम चॅम्पियन्स
पहिल्या षटकाचा खेळ जर आपण बघितला असेल तर निश्चितच एखाद्या चॅम्पियन्स प्रमाणे जितू काका यांनी जबरदस्त बॅटिंग केली आहे. 7 चौकार, अगदी सुवर्ण अक्षरांनी हे रेकॉर्ड लिहिलं जाईल या स्पर्धेच्या इतिहासामध्ये. इतकी चांगली बॅटिंग आज बघायला मिळाली आहे. ओ ड्राइव्ह केलाय, खरा फेड, 4 रन्स. चौकार येतोय, धावफलक 41. ऑन साइडला खेळलाय, आडव्या बॅटने खेळलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 रन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये. अगदी बॅटच्या टोला लागून चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. तिथे चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं गेलं, सिंगल येते, धावफलक 1 ने पुढे जाईल. 46 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 21-47. खराब बॉल आणि खराब बॉलचा समाचार, 4 रन्स. $51 रन्स. ऑन साइडला पुन्हा एकदा स्वीप केला, इथे प्रयत्न फसतोय, 4 रन. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र मितेश यांच्या बॉडीवर जाऊन चेंडू आदळतोय. लेग बाईटच्या माध्यमातून ही सिंगल असेल, धावफलक 1 ने पुढे जाईल. 2.5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 1 गडी बाद, 56 धावा, अब तक 56. ऑन साइडला बिटवीन द गॅप, तगडा प्रहार. तीन षटकांची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 1 गडी बाद, 60 आणि शेवटचे 18 बॉल धावा करायच्या, त्या 33 धावा. महत्वाची सूचना असेल, ऋषभजी चोरडिया, कृपया आपण जिथे कुठे असाल तर लगेचच आपण समालोचन कक्षासोबत संपर्क साधायचा आहे. ऋषभजी चोरडिया, जी लेजंड मॅच होणार आहे, दोन्ही संघनायकांना विनंती असेल कृपया आपण टॉस साठी यावं. लेजंड्स, मयूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे चांगला बॉल, चांगल्या बॉलला इथे सन्मान दिला जातोय. बेसिक आहे मित्रांनो एक क्रिकेटचं, की चांगल्या बॉलचा सन्मान करायचा, खराब बॉलचा समाचार घ्यायचा. इथे बॅकफूट जात आहे, चांगला प्रहार इथे निखिलची अडवताय चेंडू, मात्र थोडंसं फंबल. या चुकीचा फायदा उचलत असताना लगेचच सिंगल अगदी वेगाने पूर्ण केली जाते. 61. एक गडी बाद, 61. समोरच्या बाजूला आपण मुख्य मंचावर बघू शकाल. यानंतर जो लेजंड मॅच होणार आहे त्या मॅचचा टॉस केला जातोय. यावेळेस वा ऑन साइडला धावफलक 70 धावा धावपल करावं लागत आहेत. 14 बॉल मध्ये आणखी 23 धावांची आवश्यकता असेल.
4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 1 गडी बाद 78 आणि आता शेवटच्या 12 बॉल मध्ये धावा करायच्या त्या फक्त 15 धावा. यावेळेस मात्र अगदी शरीरापासून दूर असलेल्या चेंडूला अगदी सहजपणे समोरच्या क्षेत्रामध्ये मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय. अगदी या स्पर्धेमध्ये जो एक ऐतिहासिक रेकॉर्ड झालाय 7 बॉल मध्ये 7 चौकारांचा. यावेळेस चांगला प्रहार अगदी लेजेंड्स जो सामना होणार आहे मॅच होणार आहे त्यामध्ये नाणेफेक संपन्न झाली. टॉस पूर्ण झालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने चेंडूला पाठवलाय लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर. 4 रन. दोन धावांची आवश्यकता आणि या पद्धतीने टीम चॅम्पियन संघ हा सामना जिंकतोय. थँक्यू डीजे, धन्यवाद. यानंतर जो लेजेंड्स मॅच असेल त्या लेजेंड्स मॅच मध्ये सुपरस्टार संघानं टॉस जिंकलाय आणि इथे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.